स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टानं राहुल गांधींना दिलासा दिलाय। मात्र हा दिलासा देताना एक ताकीदही दिली आहे। स्वातंत्र्य सैनिकांबद्दल असे उद्गार कसे काढता, पुन्हा असं बोलणार नाही याची हमी द्या आणि पुन्हा अशी वक्तव्य केलीत तर गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल, अशा शब्दात कोर्टानं राहुलला सुनावलंय। समन्स कायम ठेवण्याच्या अलाहाबाद हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे। सावरकर बदनामी प्रकरणामध्ये उत्तर प्रदेशातील ट्रायल कोर्टानं राहुल गांधींना समन्स बजावलं होतं। याविरोधात त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं होतं, परंतु हायकोर्टानं हा निर्णय कायम ठेवला। यामुळे राहुल गांधींनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली। सुप्रीम कोर्टानं राहुल गांधींना दिलासा देताना ताकीद देखील दिली आहे। तर कोर्टानं नेमकं काय म्हटलंय आपण बघूया। लखनौ कोर्टाच्या समन्सला स्थगिती देतोय, पण तुम्ही अशी वक्तव्ये करू नये। स्वातंत्र्य सैनिकांना तुम्ही असं वागवणार आहात का? यापुढे अशी वक्तव्य कराल तर आम्ही स्वतःहून दखल घेऊ। सावरकर आणि स्वातंत्र्य सैनिकांबद्दल तुम्हाला असं बेजबाबदार बोलू देणार नाही। स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलंय। सावरकरांप्रमाणे गांधीही व्हॉइस रॉयला लिहिलेल्या पत्रामध्ये तुमचा विश्वासू नोकर म्हणायचे। तुमची आजी इंदिरा गांधी पंतप्रधान असताना सावरकरांचं कौतुक करायच्या। तुम्हाला भारताच्या इतिहास भूगोलाची माहिती नसताना असं कसं बोलता? राहुल गांधींचं एक स्थान आहे, पक्षनेते आहेत, मग असं संकट का ओढवून घेता? महाराष्ट्रात सावरकरांची पूजा होते आणि तुम्ही अकोल्यात जाऊन असं विधान कसं काय करता? सावरकरांबद्दल असं विधान तुम्ही का केलं? पत्रात युअर सर्वंट म्हटलं म्हणून सावरकर इंग्रजांचे नोकर होत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।